गेले 20 वर्ष ठाणे आणि परिसरातील दिव्यांग व्यक्ती, बहुविकलांग मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्वयं बहुविकलांग मुलांचं पुनर्वसन केंद्र या संस्थेने आपल्या समाजसेवेतील सेवेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. 20 वर्षांच्या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून संस्था आता संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्र हा उपक्रम सुरू करणार आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचं लोकार्पण करण्यात आलं. स्वयंसंस्थेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय उपचार, फिजिओथेरपी, विशेष शिक्षण, समुपदेशन, सहाय्यक उपकरणांचं वितरण, गृहस्थित उपचारांचं मार्गदर्शन तसंच पालकांसाठी प्रशिक्षण अशा सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उद्घाटन प्रसंगी स्वयं बहुविकलांग संस्थेच्या संचालिका नीता देवळालकर, राजीव देवळालकर, श्रेया देवळालकर आणि शिवसेनेचे अमित लोटलीकर, बालाजी पाटील खतगावकर आदी उपस्थित होते.